नमस्कार. आज आपण बघणार आहोत आंब्याचा शिरा. तर त्यासाठी आपण इथे 3 ते 4 चमचे मोठे चमचे घ्यायचे आहेत आणि तूप घ्यायचं आहे तेवढं आणि नंतर त्यात अर्धी 1 पाऊण वाटी रवा टाकून द्यायचा आहे आणि सोबतच इथे मी सगळे ड्रायफ्रूट असे हलकेसे जाडभरड त्याची एक पावडर केलेली आणि त्यानंतर इथे मी केसर टाकून दिलंय. तुम्ही हवं असल्यास डायरेक्ट सुद्धा टाकू शकता ड्रायफ्रूट, पण मला इथे असे बारीक करून जास्त आवडतात. घरात मुलांना तसेच आवडतात. नंतर इथे 1 वाटी दूध टाकायचंय, कोमट दूध टाकायचंय आणि नंतर पाऊण वाटी इथे साखर टाकायची आहे आणि नंतर इथे छान आपण हा जो आंब्याचा पल्प आहे ना, इथे जवळजवळ 2 ते 2.5 आंब्यांचा असा मोठ्या आंब्यांचा पल्प मी काढून घेतलेला होता आणि त्याला काय नाही, नॉर्मल जसं आपण पल्प काढतो आणि मिक्सरमध्ये फिरवतो ना, त्याप्रमाणे करून घ्यायचंय आणि नंतर आपण ह्या आपल्या जे मिश्रण होतं ना रव्याचं त्यात टाकून द्यायचंय. तुम्ही बघू शकता काय नॅचरल सुंदर रंग आलेला आहे. थोडीशी वेलची पूड टाकली इथे चवीनुसार आणि 1 ते 2 मिनिटासाठी याला झाकून होऊ द्यायचंय. तसं थोडा वेळ झाल्यानंतर गार झाल्यानंतर याला थिकनेस येतं, घट्ट होऊन जातो. पण असं गरम गरम सर्व करा, अगदी मस्त. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेला आहे आपला शिरा, खाण्यासाठी तयार आहे. देवाला प्रसाद दाखवा आणि लगेच खायला घ्या. बाय बाय. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.